B.एड ॲडमिशन 2024-25 मध्ये आता राऊंड 2चा जो अलॉटमेंट आहे हा झालेला आहे। यामध्ये भरपूर विद्यार्थ्यांना कॉलेज मिळाले किंवा कॉलेज मिळाले नसेल तर विद्यार्थी राऊंड 3 मध्ये कॉलेजेस चेंज करू शकतात आणि ज्याही विद्यार्थ्यांनी आतापर्यंत रजिस्ट्रेशन केलेले नाही आहे ते विद्यार्थी न्यू रजिस्ट्रेशन मध्ये रजिस्ट्रेशन सुद्धा करू शकतात। परंतु जे विद्यार्थी सीईटी पास आहेत तेच विद्यार्थी रजिस्ट्रेशन करू शकणार। यामध्ये तुमचं हे जे रजिस्ट्रेशन असेल हे राऊंड 3 साठी आणि इन्स्टिट्यूट लेवल जो एक राऊंड होणार आहे शेवटचा त्यासाठी हे रजिस्ट्रेशन पकडण्यात येणार आहे। तर विद्यार्थ्यांनी जर रजिस्ट्रेशन केलं नसेल तर रजिस्ट्रेशन करून घ्या आणि राऊंड 3 कधी भरायचा आपण संपूर्ण अपडेट या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। बघू शकता कॅप राऊंड 3 चा टाइम टेबल दिलेला आहे। विद्यार्थी रजिस्ट्रेशन करू शकतात बघा। कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन जेही विद्यार्थी सीईटी क्वालिफाईड आहे ते 10 तारखेपासून सुरू झालेलं आहे आणि 3/9/2024 ही लास्ट डेट असणार आहे। म्हणजे अजूनही भरपूर दिवस बाकी आहे। रजिस्ट्रेशन करायचे असेल तर न्यू रजिस्ट्रेशन मध्ये रजिस्ट्रेशन करू शकता। रजिस्ट्रेशन कसे करायचे याबद्दलचा संपूर्ण व्हिडिओ आपल्या YouTube चॅनलवर उपलब्ध आहे। तो व्हिडिओ बघून तुम्ही तुमचे रजिस्ट्रेशन करू शकता। त्यानंतर ज्या तुमच्या राऊंड 3 साठी व्हॅकंट सीट आहे म्हणजे ज्याही जागा राहिलेल्या आहे ह्या जागा तुम्हाला 31/8/2024 ला साइटवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यानंतर आपल्याला भरायचा आहे कॅप राऊंड 3 चा फॉर्म। तो असणार आहे 1/9/2024 ते 3/9/2024 या दरम्यान तुम्हाला तुमचे कॅप राऊंडचे फॉर्म फिल करणार आहे। विद्यार्थ्यांनी डेट लक्षात ठेवा आणि त्यानंतर तुमची जे मेरिट लिस्ट आहे कॅप राऊंड 3 ची ही लागणार आहे 6/9/2024 ला। अशा प्रकारे हा एक टाइम टेबल देण्यात आलेला आहे। तर तुम्ही ह्या टाइम टेबलवर लक्ष ठेवा आणि यानंतर तुमचा एक इन्स्टिट्यूट लेवलचा राऊंड सुद्धा होणार आहे। जर राऊंड 3 मध्ये नंबर लागले नाही तर विद्यार्थी इन्स्टिट्यूट लेवलच्या राऊंडला सुद्धा अप्लाय करू शकतात। अप्लाय कसं करायचं या संदर्भात जेही अपडेट येईल ते तुम्हाला आपल्या YouTube चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। आणि मग प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही इथून सॉल्व्ह करू शकता। 2 दिवस देण्यात येणार आहे। त्यानंतर लागणार तुमची फायनल मेरिट लिस्ट 13 तारखेला आणि त्यानंतर तुमचा जो राऊंड 3 चा रिझल्ट आहे तो लागणार तुमचा 18/9/2024 ला। तर अशा प्रकारे विद्यार्थ्यांनी टाइम टेबलवर लक्ष ठेवावे। याबद्दल जशी जशी अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या YouTube चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। यानंतर जोही इन्स्टिट्यूट लेवलचा राऊंड असणार आहे तो सप्टेंबर महिन्याच्या लास्ट वीक मध्ये येणार आहे म्हणजे 24/9/2024 ला येणार आहे। तर अशा प्रकारची अपडेट आहे। यामध्ये कोणत्या विद्यार्थ्यांना काही अडचण असल्यास तुम्ही कमेंट्स करू शकता व B.एड बद्दल जेही अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या YouTube चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।